कमिशनरला कोण खोटं बोलतायत. आणि अशा पद्धतीने पूर्ण देशाला यांनी आज गुलाम करून कानून कायदे करून इंडिया एअरलाइन्सने बघा तुमच्या प्रॉपर्टी आहे CCNPRमध्ये. हां, आणि आता परत शेतीवाला देशद्रोही मुसलमान आतंकवादी आमच्या आदिवासींची म्हणजे 40 वर्षापासून आहे यांना दयामाया. हां, आणि मेजॉरिटीने 31 खासदार ते नाजी निजामीचे, 4 हे ब्रह्माच्या तोंडातून STचे, 6000 कोटीचा घापला केला सगळे आहेत, कोणाच्या तोंडातनं आवाज नाही निघत. आणि बाबासाहेबांचे देशद्रोही हे स्वतःला समजतात पॅन्थरवाले, आणि तो म्हणतो गुवाचं पाणी नाही पेलं तर तुम्ही हिंदू नाही, असे देशद्रोही. आणि 7 शंकरराव चव्हाणच्या अवलादी काळी टोपी न्यायचेवाले पूर्ण 52 पासून. आणि पूर्ण कुठं गेली OBC जनगणना का रे OBCच्या लोकांनो. आणि तो आमच्या विदर्भातला एक जोकर खरा ना किती प्रॉपर्टी आहे त्याच्याकडे. आणि त्या बिचारा रवींद्र धागेकरला विचारता 2 पोरांना मारून टाकलं त्याच्या बायकोचं रक्त 3 टप्परवाल्याचं, त्याची नाही इन्क्वायरी का. हां, जज डोळ्याला मारलं नागपूरला त्याची इन्क्वायरी नाही का. हेमंत करकरची इन्क्वायरी नाही का. दाभोलकरची इन्क्वायरी केली का. पानसरेची केली का. 114 गोंडगोवारी मेले. हां, 96ला 11. आणि ते खैलांजी कांड 6चं त्याला आदर्श गाव म्हणून. काय चाललं आहे हे महाराष्ट्रात. शिक्षण संपलं, रोजगार संपला, सगळं संपलं. आणि ते फडणवीसची बायको म्हणते सगळ्यांना वेश्यावृत्तीसाठी तो म्हणतो 3-3 करा. आणि तो म्हणतो पेक्कड 9वी पास, हरामाचा पैसा कमवायचा धंदा आहे. 6 पार्ट्या आहे. 1500 रुपयात खरेदी केलं, शिक्षण गेलं, रोजगार गेलं, सगळं गेलं. आणि बघा बीडमध्ये त्या देवेंद्रला सोडून टाकलं, 45 पोरांना मारलं बॅकवर्ड काचं इलेक्शन जिंकण्यासाठी. आणि इथं कॉम्बिंग करून कुत्र्या बकऱ्यासारखे मारतायत. सोनवणे बघा, तो एक धनगर बघा, सळ्या टाकून रोज मारतायत रोज. आणि बाप आणि पोरांनी पूर्ण मराठवाड्याला हेकून टाकलं. असे एक नमुने आहेत. आणि 200 असे गिदडच्या अवलादी बसले आहेत. कोणी काढतात ना. आणि ती बघा हां, सुषमा अंधारे काय आहे का थोडंफार. विश्वरत्नाची हत्या करणारे कोण आहेत. शाहू महाराजांची हत्या करणारे कोण आहेत. संभाजी महाराज हत्या करणारे कोण आहेत. काय आहे का पट्टी बिट्टी आणि डॉक्टरेट घेतल्यामध्ये हिस्ट्रीमध्ये कोण आहे. काँग्रेस आहे जनसंघ, आतंकवादी देशद्रोही हत्यारे पार्टीज. आणि जेवढा अंदाजच्या 5 तेवढा त्याच्या होत आहेत. आणि अशा पद्धतीनं गरीब SC STचे, गरीब OBCचे, गरीब मराठ्याचे आणि मुसलमानामध्ये सुद्धा अवलाद आहेत मोगलांचा. तेव्हा आता पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी, कारण माझी मुलगी माझी सून जर गर्भ आहे तर मुलगी झाली तर यांच्यासाठी, मुलगा झाला तर हमाल. तुमचं सगळं लुटणार आहे CCNPR करून. शेतकऱ्यांच्या देशद्रोही त्याला, मुसलमान आतंकवादी, आम्ही नक्षलवादी. बघा मणिपूरमध्ये आदिवासीचे काय हातात चाललं आहे. हां, आणि CCNPR कोण तो म्हणतो 85% ते मरायला तयार झाले आहेत, व्होटिंगचे अधिकार घेणार आहे. तेव्हा भारतातल्या लोकांना माझं स्लोगन आहे मरेंगे मिटेंगे, बुद्ध गया के लिए देने के लिए और ईवीएम से फ्रॉड वोटिंग के लिए जन आंदोलन करके अपनी बेटी, अपनी बहू, अपनी माँ, अपने बेटे के लिए भीमा कोरेगाव करके बलिदान करेंगे. आज़ादी की तीसरी लढाई मी सांगायचं काम करतो. आणि सगळ्यांनी मिळून आता ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरचा मुलगा उभा. देखा मापलवार 3000 करोडची प्रॉपर्टी, 3-3 बायका. कृषी सुनेक पडल्यानंतर 24 लोकांकडे 10,000 बजेट ठेवला आणि सळून राहिला पैसा. बघा हे 6 एकेका घरात 5-5चे पेन्शन हरामाचं. 31 खासदार. आणि हे बघा 80 पासून आल्या यांना सवय झाल्यात पैशाशिवाय काही नाही. ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन आमदार, शिक्षण सम्राट, डिमिनिटी सम्राट, साखर कारखान्याचे सम्राट, फॅक्टरीचे सम्राट, कोऑपरेटिव्ह बँकचे सम्राट, कॉर्पोरेटचे सम्राट आणि राजकारणाचे सम्राट. काका मामा चाचा चाची. आणि हे SC ST OBCचे आणि हे लोक गरीब मराठ्याचे. हां, खरं आहे का खोटं आहे. जरांगे पाटील आता कुठं गेला आवाज. एक मराठा लाख मराठा नाही पाहिजे का आता. अरे या सगळ्यांना फुकट शिक्षण, 1-1 लाख रुपये एवढा पैसा या महाराष्ट्रात 9 स्टेटला पालू शकतं. जगातला सगळ्यात श्रीमंत आणि सगळ्यात जास्त अन्याय त्याच्यावर. कारण या महाराष्ट्राने पूर्ण भारताला संत महात्मे सगळे झालेत आणि आम्ही जागृत होतो. 78ला संपले होते म्हणून यांनी तिघांनी मिळून आले. खरं आहे का खोटं आहे. आणि हा याला घेतलं. हा कांशीरामचा दुश्मन वामन मेश्रामने पूर्ण सत्यानाश केलं काँग्रेस RSSची दलाली करून. म्हणून खापर्डे साहेब म्हटले होते पढे लिखे लोक वेश्या व्यवसाय करते. बघा खरं निघालं त्यांचं.
आणि अशा पद्धतीने सामाजिक क्रांती करा, बोलायला शिका. करू द्या किती कायदे करतात, काय फासाशिवाय दुसरं काय करू शकतात काय. आमच्या अडाणी लोकांनी दिलं ना स्वाभिमानासाठी पुढच्या पिढीला, तर आम्ही काय, आम्हाला तोंड आहे की आम्ही त्यांच्या याच्यानेच बोलायला लागलो ना. शाहू फुले आंबेडकरांनी जे बैमान निघाल ते निघत आहे, त्यांच्या नशिबात होतं म्हणून भेटलेलं आहे, आम्हाला नाही भेटलं. आम्ही इतिहास वाचलं, हे इतिहास विसरलेले लोक आहेत. स्वतःच्या रक्ताचे लोक दिसत नाही यांच्या डोळ्यात. माझ्या समाजातलं बोलतो मी, SC ST मध्ये सगळे, बॅकवर्ड क्लासमध्ये सुद्धा. काय दशा आहे आज. आता परत शाहू फुले आंबेडकर, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ अहिल्याबाई होळकर तयार होणार आहेत का? संत होणार आहे तुकाराम महाराज फायदा, आणि म्हणतात जय शिवाजी जय. काय केशवराव ठाकरेच्या अवलादांनो, शाहू महाराजाच्या अवलादांना म्हणतो आज, हा संभाजी महाराजच्या अवलादांनो, जिजाऊच्या अवलादांनो, नामदेवराव जाधव आणि धनगर लोकांनो. आणि अशा पद्धतीने जर मानवतावादी ठेवा, ब्युरोक्रॅट्स, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया, आणि थोडासा बी आहे का माणुसकी? का सगळं गेलं? शक्य आहे का? पूर्ण आतंकवाद देशाला बनवलेला आहे, कारण पूर्ण जगावर राज्य करायचं यांना. कधी मुसलमानावर, कधी आदिवासींवर, कधी SC वर. अरे काय आहे, तुमच्या बापाचा देश होय का रे? नाजीच्या अवलादांनो आणि मोगलांचं पैदासींनो विचारतो आज. हाच महाराष्ट्र आहे. हा, आता या एकच पर्याय, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरचा मागे या. आणि मी सांगून ठेवतो, वर्ल्ड ह्युमन राईट कमिशन, त्याने युनायटेड नेशन ऑफ अमेरिका, युनायटेड नेशन इंटरनॅशनल, कारण ज्यांनी आपल्याला करोड रुपये दिले होते, यांनी 65-70 मध्ये साक्षरता अभियान साईन घेतलं, लोकांनी पैसा खाल्ला. इंटरनॅशनल ह्युमॅनिटी कोर्ट, वर्ल्ड इंटरनॅशनल ह्युमॅनिटी कोर्टमध्ये हे जे केले आहेत ना, 2-3 केसेस झाल्या, हे पुटअप करा. आहे का जगाच्या पाठीवर कुठं ब्रह्मा पैदा झालाय? हा, म्हणजे जन्मापासून तर मरतपर्यंत. अरे अमेरिकेत सुद्धा त्यांना 15 हे केलं, 21व्या सदीमध्ये आहे. दाखवा ना मोबाईलमध्ये कुठं झालंय असं. तर ते म्हणाल ते नाही काढलं तर मारणार आम्ही. आणि हे आमचे निघाले आहेत 30% लोक, विसरून गेले सगळे. तुमचे सगळं लुटणार आहे. आणि EVM आहे ते पण नाही, जन आंदोलनाशिवाय पर्याय नाही आहे. चला दादांनो, आज एवढं.